नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा तयारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मी जाधव सर. आज मी तुमच्यासाठी नवीन पॉइंट घेऊन आलोय. हा पॉइंट आहे क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज. बघा परत एकदा, क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला की लगेच लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण आता फॉर्म्युला बघूया. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, लास्ट पर्यंत वॉच करा. हे बेसिक आहे, बेसिक मॅथ्स आहे, अंकगणित व बुद्धिमत्ता याचं हे बेसिक आहे. सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, स्कॉलरशिपच्या एक्झाम, एमपीएससीच्या सर्व एक्झाम, पोलीस भरती, पीएसआय भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, लिपिक भरती, ICDS, WCD या सगळ्या एक्झाम मध्ये अंकगणित व बुद्धिमत्ता या टाइप मध्ये हा पॉइंट महत्वाचा आहे. त्यामुळे लास्ट पर्यंत व्हिडिओ वॉच करा, अजिबात स्किप करू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा फॉर्म्युला बघूया. शॉर्ट ट्रिक्स आहे त्याचा वापर करायचा आहे आणि काही टेन्शन घ्यायचं नाही, ट्रिक्सचा वापर करायचा. फक्त ट्रिक्सला लागणारे जे काय फॉर्म्युला आहे तेवढे फक्त फॉर्म्युले लिहून काढायचे एका पानावर आणि त्याचं पाठांतर करायचं आहे. एवढं काम तुम्हाला करावं लागेल. ओके, चला, क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज. बघा, हा फॉर्म्युला वापरायचा आहे. एन मीन्स एकूण क्रमवार नैसर्गिक संख्या. एकूण क्रमवार नैसर्गिक संख्या एन ब्रॅकेट मध्ये बघा, n प्लस 1 ब्रॅकेट पूर्ण. आता दुसरा ब्रॅकेट बघा, इथे n ची व्हॅल्यू जी आहे ही 2 पट घ्यायची आहे, प्लस 1 त्याला डिवाइड करायचं आहे, 6 ने डिवाइड करायचं. 6 ने डिवाइड करायचं. हा नंबर फिक्स आहे, हा नंबर अजिबात बदलत नाही. 6 इथे हा 1 नंबर, हा 2 नंबर फिक्स कॉन्स्टंट, अजिबात चेंजेस चालणार नाही. जसा फॉर्म्युला तसा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर या फॉर्म्युल्याचा आपल्याला वापर करायचा आहे आणि कोणतेही नंबर देऊ द्या, तुम्ही अचूकपणे फायनल उत्तरापर्यंत पोहोचू शकता. बघा, n म्हणजे काय, एकूण क्रमवार नैसर्गिक संख्या, हे तुम्ही इथे लक्षात ठेवा. तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे. ओके, चला आता विद्यार्थी मित्रांनो, आपण एक प्रश्न बघूया. हा प्रश्न सोडूया. बघा, पहिल्या 7 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज किती? हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. काही सेकंदामध्ये हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. तरी पण आपण ओल्ड मेथड बघूया. पहिल्यांदा आन्सर किती येते, त्याच्यानंतर ट्रिक्स कशी वापरायची ती पण मेथड आपण बघूया. ट्रिक्सचा आपण वापर करूया. चला, पहिल्या 7 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज करूया. पहिला नंबर आहे 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग अधिक 5 चा वर्ग अधिक 6 चा वर्ग अधिक 7 चा वर्ग. 1 चा वर्ग, 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग अधिक 5 चा वर्ग अधिक 6 चा वर्ग अधिक 7 चा वर्ग. हे सगळे नंबर मेन्शन केले. आपल्याला प्रत्येक नंबरसाठी वर्गाची किंमत पाहिजे, त्याची वर्ग संख्या पाहिजे. चला आता वर्ग मेन्शन करूया. 1 चा वर्ग 1 अधिक 2 चा वर्ग 4 अधिक 3 चा वर्ग 9 अधिक 4 चा वर्ग 16 अधिक 5 चा वर्ग 25 अधिक 6 चा वर्ग 36 अधिक 7 चा वर्ग 49.
49. ठीक आहे, आता आपण बेरीज करूया. तुम्ही बेरीज करू शकता. आता मी काय करतो, पहिल्यांदा मोठा नंबर घेतो, त्या साईडनं बेरीज करणं सोपं आहे. इकडून तुम्ही या साईडला गेलात तर इथे डिफिकल्टी लेवल क्रिएट होणार आहे. त्यामुळे आपण या साईडनं जाऊया. 49 अधिक 36 याची बेरीज किती आली बघा. 49 अधिक 36 याची बेरीज आली 85. 85 अधिक 25 110. 110 अधिक 16 126. 126 अधिक 9 135 अधिक 4 139 अधिक 1 140. हे उत्तर भेटलं आपल्याला. हे आन्सर करेक्ट आहे. पण हे कॅल्क्युलेशन करत असताना किती वेळ गेला त्याचा विचार करा. आता फॉर एक्झाम्पल बघा, त्यांनी असा प्रश्न विचारला, पहिल्या 100 क्रमवार नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज किती आहे, किती वेळ लागेल विद्यार्थी मित्रांनो. किंवा पहिल्या 20 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज किती, भरपूर वेळ लागू शकतो. आपल्याला कमी वेळात ॲक्युरेट आन्सर पर्यंत पोहोचायचं आहे, अचूकपणे काम करायचं आहे. तर ही ओल्ड मेथड आहे. आता आपण ट्रिक्सने हे एक्झाम्पल सोडूया, ट्रिक्सचा वापर करूया. बघा आता ट्रिक्स कोणती आहे ते आपण बघूया इथं. आता फॉर्म्युला मी दिलेला आहे, तो फॉर्म्युला वापरायचा. n ब्रॅकेटमध्ये n प्लस 1 पुढे 2n प्लस 1, त्याला डिवाइड करायचं आहे. 6 ने डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, 6 ने डिवाइड करायचं आहे. हा नंबर फिक्स आहे. बघा आता पहिला 7 क्रमवार म्हणजे टोटल संख्या किती आहे 7, तो नंबर 7 इथे घेतो मी. 7 ब्रॅकेटमध्ये n ची किंमत 7 घ्यायची. इथे n ची किंमत 7 घेतली. 7 अधिक 1 पुढे इथे आता आपल्याला इथे 2n आहे. सुरुवातीला 2 जो नंबर आहे तो आहे तसा लिहिला 2 नंबर. 2 into 7 प्लस 1 म्हणजे आपल्याला इथे काय करायचं बघा. हा जो 2 नंबर आहे तो आहे तसा घेतला. इथे n ने गुणायचा आहे. n ची किंमत किती आहे 7 आहे. 2 गुणिले 7 अधिक 1, त्याला डिवाइड करायचं आहे 6 ने. पुढे जाऊया. 7 गुणिले 7 अधिक 1 8 बरोबर आहे. पुढे 2 गुणिले 7 14, 14 अधिक 1 15 भागिले 6. पुढे बघा आता 7 8 किती येणार आहे 56. 7 8 56. 56 गुणिले 15 भागिले 6. आता यांचा गुणाकार करूया. बघा आता या नंबरचा गुणाकार करूया. गुणाकार सेपरेट करूया. 56 गुणिले 15 15 90 0 मेन्शन केला. हातच्या जो आहे तो न इकडे घेतला मी. 15 5 75. 75 अधिक हातच्या ऍड केला 84. म्हणजे इथे बघा 15 आणि 56चा जो गुणाकार आहे तो आहे 840. आता हा जो नंबर आहे तो मी इथे देतो 840 भागिले 6. बघा आता पहिल्यांदा 8 ला 6 ने डिवाइड करूया. 6 1 6, 1 चा भाग गेला, राहिले 2. पुढचा 4 नंबर हा कॅरी केला 24. 24 ला 6 ने कितीचा भाग जातोया 4 चा गेला. 6 चौक 24 आणि पुढे 0 जो आहे तो आहे तसा नंबर घेतला पुढे. तर इथे आपल्याला आन्सर भेटलं 140. 140 इथे आन्सर भेटलं. पहिला 7 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज किती, करेक्ट ऑप्शन आहे 140. या शॉर्ट ट्रिकचा वापर करा.
या ट्रिक्सने तुम्ही अचूकपणे काम करू शकता आणि कितीही मोठा नंबर असू द्या, तुम्हाला त्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज करायची आहे तर हा फॉर्म्युला वापरायचा. n+1 2n+1 ह्याला डिवाइड करायचं आहे, 6ने डिवाइड करायचं आहे. तर हा फॉर्म्युला व्यवस्थित समजून घ्या. फॉर्म्युले पाठ केले की काही अडचण नाही, अचूकपणा वेग हा वाढणार आहे. ओके, तर या टाईपचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.